यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य, चिकाटी आणि समर्पण असणं महत्त्वाचं. IAS वृषाली कांबळे यांचं प्रतिपादन. उत्तूर इथं झाला शेतमजुरांच्या 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान सोहळा. जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य, चिकाटी आणि समर्पण असणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन नुकतंच IAS झालेल्या वृषाली कांबळे यांनी केलं. उत्तूर पंचक्रोशीतील 12 माध्यमिक शाळांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतमजुरांच्या 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उत्तूर विद्यालयाचे 1978चे वर्गमित्र गेली 4 वर्ष हा उपक्रम राबवत आहेत. यावर्षी उत्तूर पंचक्रोशीतील 12 माध्यमिक शाळांतील 24 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2000 रुपये रोख, एक प्रेरणादायी पुस्तक आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक रोप भेट देण्यात आलं. चालू वर्षी या उपक्रमासोबतच पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त साने गुरुजींचं श्यामची आई पुस्तक याच 12 शाळांतील एकूण 60 विद्यार्थ्यांना तसंच केंद्र शाळा उत्तूरमधील कुमार आणि कन्या विद्या मंदिरमधील एकूण 65 मुलांना भेट देण्यात आलं. सदाफुली पतसंस्था इथं झालेल्या कार्यक्रमात वृषाली कांबळे, UPSC परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलेला कुमार आदित्य बामणे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करून जिल्हा कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल कुमारी हिना शेख यांचा सत्कार करण्यात आला. या तीनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केलं. व्यासपीठावर संतराम कांबळे, अनिल बामणे, माजी मुख्याध्यापक TK पाटील, केशव पंडित उर्फ बबन पाटकर आदी उपस्थित होते. उत्तूर केंद्रातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवानिवृत्त प्राचार्य अशोक येजरे यांनी सूत्रसंचालन केलं. वर्गमित्रांतर्फे राजेंद्र हावळ, अमृत साबळे, हरी राजाराम, धर्मराज येजरे, शिवाजी भाईगडे, वसंत भाईगडे, देशभूषण देशमाने, शंकर पावले, काकासू बोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.